बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। आता पाहूया सविस्तर वृत्त। सर्वोच्च न्यायालयातील 4 वरिष्ठ न्यायाधीशांनी सरन्यायाधीशांविरोधात दंड थोपटत थेट पत्रकार परिषद घेऊन न्यायव्यवस्थेत अनियमितता असल्याचा आक्षेप नोंदवला। न्यायाधीश चेमलेश्वर, रंजन गोगोई, मदन लोकूर, कुरियन जोसेफ यांनी पत्रकारांशी बोलताना सरन्यायाधीशांच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली। या संदर्भात ऑक्टोबर महिन्यात पत्रव्यवहार केला होता, मात्र त्याची दखल घेण्यात आली नसल्यानंच नाईलाजानं हे पाऊल उचलल्याचं या 4ही न्यायाधीशांनी स्पष्ट केलं। देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन अशा स्वरूपाचे गंभीर आरोप केले आहेत। त्याचे पडसाद दीर्घकालीन असतील हे निश्चितच आहे। देशाच्या सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या कामकाजाच्या पद्धतीवर ठपका ठेवत 4 वरिष्ठ न्यायाधीशांनी दंड थोपटलेत। सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश जस्टिस चेलमेश्वर, रंजन गोगोई, मदन लोकूर, कुरियन जोसेफ यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली। न्यायमूर्ती चेलमेश्वर म्हणाले, आजची घटना असामान्य आहे। सुप्रीम कोर्टाच्या प्रशासकीय कामकाजात अनियमितता निर्माण झाली असून त्यामुळे न्यायव्यवस्थेच्या निष्ठेवरच प्रश्न उपस्थित होतोय। आम्ही या संदर्भात सरन्यायाधीशांना एक पत्र पाठवलं, पण अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही। 2 महिन्यांच्या घटनाक्रमानंतर आम्हाला माध्यमांसमोर येणं गरजेचं होतं। न्यायव्यवस्था टिकली तरच लोकशाही टिकेल असं त्यांनी आवर्जून नमूद केलं। चेलमेश्वर हे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या नंतरचे सर्वात वरिष्ठ न्यायाधीश आहेत। त्यांनीच पत्रकार परिषद घेऊन आरोप केल्यानं देशभरात खळबळ उडाली आहे। प्रशासनाच्या कामकाजात अनियमितता म्हणजे नेमकं काय, तुमची मागणी काय होती असे प्रश्न त्यांना विचारण्यात आले असता त्यांनी याबाबत भाष्य करण्यास नकार दिला। न्यायाधीश लोया यांच्या मृत्यू प्रकरणाशी काही संबंध आहे का असा प्रश्न विचारला असता न्यायमूर्ती लोकूर यांनी त्यावर हो असं उत्तर दिलं। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 2 महिन्यांपूर्वी या 4 न्यायाधीशांनी सरन्यायाधीशांना पत्र लिहिलं होतं। या 4घांपेक्षा कनिष्ठ असलेल्या न्यायाधीशांकडे महत्त्वाचे खटले दिले जात होते। याबाबत 4घांनीही नाराजी व्यक्त केली होती असं सांगितलं जातं। सर्व मुख्य खटल्यांची सुनावणी सरन्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर होते। याकडेही त्यांनी लक्ष वेधलं होतं। तसंच मेडिकल कॉलेज प्रवेश प्रक्रिया संदर्भातील सुनावणी कनिष्ठ न्यायाधीशांकडे पाठवण्यात आली आहे। यासह अन्य दाखले देण्यात आलेत। सरन्यायाधीश मिश्रा यांच्या विरोधात महाभियोग चालवण्याची मागणी आहे का असं विचारलं असता त्याबाबतचा निर्णय देशानं घ्यावा असं सूचक वक्तव्यही त्यांनी केलं। दरम्यान या घटनेमुळे देशभरात खळबळ माजली आहे। सर्वोच्च न्यायालयात अनियमितता असेल तर न्यायव्यवस्थेवरील विश्वास कमी होईल आणि लोकशाहीला ते हानिकारक ठरेल असं मत विविध पक्षांनी व्यक्त केलंय। दरम्यान या निमित्तानं न्यायाधीश नियुक्तीसाठी कॉलेजियम नियुक्ती पद्धती रद्द करून NJAC प्रक्रिया सुरू करावी का याबाबतही चर्चा सुरू झाली आहे।